बर, आता काय वाटतंय, कुणाचं वार आहे इकडं आता? वारा आंबेडकर साहेबांचे, आंबेडकरांचीच हवा आहे इथं. वातावरण कसं आहे? वातावरण का नाही, आंबेडकर जिंदाबाद. का हो? का म्हणजे तसं कार्यच आहे त्यांचं. ते अजून बी मांडीला लावून पंक्तीत बसतात खायला. त्यांच्यात कुठलाही म्हणजे युगो असा हा विषय कधी आला पण नाही आणि इथून पुढे येणार देखील नाही. असं एवढा विश्वास का? कॉन्फिडन्स आहे. तिने आतापर्यंत केलेले काम, हा, सांभाळलेली माणुसकी हा. आणि औपचारिकता दिलेली. रोहिणी ताई बहुमतानं निवडून येणार. आंबेडकर घराण्याची हॅट्रिक या मतदारसंघातनं फिक्स आहे. हे जे ढाण्या वाघ आहे बुधगड तालुक्याचा प्रकाश आंबेडकर साहेब, हम्म. त्यांनी आमच्या प्लॉटला परवानगी दिली. कुठली गोष्ट म्हणजे आपणच करावी असं काय त्यांना हे नाही, हे हेवा नाही त्यांना. स्वतः कार्यकर्त्यांच्या वरती सोपवून सगळ्या समस्या ते आजपर्यंत सोडवत आलेले आहेत. म्हणून ह्या मतदारसंघात कधी विरोधक हा इथून पुढे होणारच नाही. आता रोहिणी मॅडम असो, अर्जुन सर असो, आमदार असो, हा. विकास काम करते, दुसरं कोणच करू शकणार नाही. म्हणून आम्ही राष्ट्रवादी सोडून आंबेडकरांना निवड केली. इकडलं तिकडे पिळून बी राजकारण कोळून बी खाल्लं कोणीकडलं महाराष्ट्रातलं, तर आंबेडकर बंधू हे दोघंही निवडून येणार. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकीकडे थंडीचा कडाका वाढतोय, मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकी निमित्तानं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मी आज पोहोचलोय पिंपळगाव जिल्हा परिषद, जे बुधगड तालुक्यामध्ये आहे. आणि या पिंपळगाव गावामध्ये मी काही नागरिकांशी संवाद साधणार आहे. त्यांच्या गावाचा विकास झाला आहे की नाही, त्यांच्या परिसराचा विकास कितपत झालाय, त्यांच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य नेमका कसा असावा आणि येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं नेमक्या त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हेच जाणण्यासाठी मी आज पिंपळगावातील नागरिकांशी संवाद साधणार आहे. जाणून घेऊयात त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत, वातावरण काय सांगते इकडचं? इकडचं वातावरण म्हणजे आंबेडकरांचीच हवा आहे इथं. बर, म्हणजे आता 2 जिल्हा परिषद झाल्या. पहिल्या टर्मला अर्जुन आंबेडकर या विभागामध्ये एक हाती सत्ता त्यांची आलेली होती. म्हणजे ज्यादा मताधिक्य या ठिकाणी मिळाले होते. दुसऱ्यांदा त्यांच्याच मिसेस रोहिणी वहिनींना उमेदवारी दिली, त्याही प्रचंड मताधिक्याने या विभागामध्ये निवडून आलेले आहेत. आणि आता तिसऱ्यांदा आंबेडकर घराण्याची हॅट्रिक या मतदारसंघातनं फिक्स आहे. तिसऱ्यांदा ते या मतदारसंघातून विजयी होतील असा दावा तुम्ही करताय, पण कामांच्या बाबतीत बोलायला गेलं तर त्यांच्याकडून कामं या गावात झाले असं वाटते का? 100%. कारण या विभागामध्ये सन्माननीय मंत्री महोदय आंबेडकर साहेबांच्या 2014 पासून ते आतापर्यंत ज्या या ठिकाणच्या या गावातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या त्यांनी सोडवण्याचं काम आणि या विभागाला देखील न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं ही निवडणूक अगदी इझिली आहे की जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणच येणार नाही. की त्यांच्यासोबत असणारे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार देखील प्रचंड मताधिक्याने निवडून येणार, त्यात काही शंकाच नाही. अशा पद्धतीचे कामं या विभागामध्ये अर्जुन सरांच्या माध्यमातून असेल, गेल्या टर्मला रोहिणी वहिनीच्या माध्यमातून असेल, प्रचंड विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत. आता कुठंतरी सगळीच पदं आमच्याच घरात पाहिजेत, घराणीशाही कुठंतरी या ठिकाणी दिसून येत आहे असं दिसतंय का? नाही, पण एकमुखी हा कसा आहे, विरोधक हा मुद्दा देखील उचलू शकतात. कारण एकमुखी या विभागातून पुष्पनगर पंचायत समिती असू दे, पिंपळगाव पंचायत समिती असू देत, ज्या या मतदारसंघातील जेवढी गावं आहेत त्या गावातील कार्यकर्त्यांनीच एकमुखी की अर्जुन आंबेडकर सरांच्या मिसेस सन्माननीय या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या रोहिणी वहिनींना एकमुखी पाठिंबा की तुमच्याशिवाय या ठिकाणी उमेदवारी दुसरी कुणीही म्हणजे इच्छुकच देखील नाही आमच्या गटामध्ये. या आमच्या गटामध्ये लोकशाही आहे. लोकशाही मार्गाने सन्माननीय अर्जुन आंबेडकर सरांनी 4 दिवसापूर्वी मीटिंग बोलवली होती, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी बोलवली होती. पण या कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये म्हणजे या सभेमध्ये किंवा त्या कार्यकर्त्यांच्या ज्या ठिकाणी बोलवलं होतं त्यामध्ये एकमुखी आम्ही रोहिणी वहिनींना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये पाठवणार आहोत आणि या विभागामध्ये आपली हॅट्रिक आंबेडकर घराण्याची ही करायची आहे असा एकमुखी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे कुणी असं म्हणू नये की सगळीच पदं घरामध्ये. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की तुम्हीच या ठिकाणी पाहिजे आणि तुम्हीच या ठिकाणी या विभागाला न्याय देऊ शकता. मामा काय सांगाल, या पिंपळ गावात विकास कामं झालीत का? हो, झाले की. काय काय झालीत कामं? रस्त्याची कामं झालेली आहेत आंबेडकर साहेबांच्यामुळे. बर. आणि आता पाईपलाईनची नळ पाईप, बर, त्यांच्या माध्यमातून बरेचसेच कामे आमच्या पिंपळामध्ये होत झालेले. बर, आता काय वाटतंय, कुणाचं वार आहे इकडं आता? वारा आंबेडकर साहेबांचे. का हो?
अहो आंबेडकर साहेबांचा तसा प्रगतीचं इथं काम केलेलं आहे ना, त्यामुळं आंबेडकर साहेबांनी तोंड बघून विकास कामं केलीत का हो? नाही हा? तसं म्हणता येणार नाही. बर त्यामुळे प्रत्येक गावाला नाही, कुठलं काम करायला नाही तेवढं सांगा गावात, होय. कुठल्या गावात काम नाही तेवढं. पण सगळी पदं एकाच घरात जायला लागल्यात, आता बदलायला पाहिजे असं म्हणतात. तसं कसं म्हणता येईल? आता जे काम विद्यमान आहे तिथं काम करण्याची सुद्धा शैली त्यांच्याकडे आहे बर घरामध्ये. बर त्यामुळे त्यांना आता प्रत्येक घराने प्रत्येक लोक आहेतच की घराने, हा घराने नाहीत कुठे, हा वरपासून खालपर्यंत सगळी घरानेच आहेत की. होय की. त्यामुळे त्यांच्यावरच कशाला आरोप ठेवायचा, बर बरोबर आहे ना. हा हा. त्यामुळे त्यांना घराने शाही म्हणता येणार नाही. आता अर्जुन सरांच्या पत्नी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांनी कामं केलीत, सगळं केलं. आता कुठंतरी एक म्हणतो ना आपण, पद आलं, एक ऍटिट्यूड आला, भेटणं टाळले, लोकांना भेटत नाहीत, बोलत नाहीत, असं होतंय. नाही असं काय आमच्या मध्ये अहो प्रत्येकाच्या सुखादुखाला आहेतच की. कुणाचं बारसं जरी असले तरी त्यांनी घरी व्हिजिट करून जाऊन सुखादुखातच प्रत्येकाचं, कुणाचं जर वारलं बर तर त्यांच्या दोघा भावापैकी एक तरी येऊन, कोणी असू दे, गरीबातला गरीब असू दे, येऊन भेटून जातात. बर. आता या 2 टर्म नंतर आता कुठंतरी अर्जुन आंबेडकर असतील किंवा रोहिणी आंबेडकर असतील, प्रकाश आंबेडकर असतील, स्वार्थ बघून निवडणुका लढवत आहेत. नाही, अजिबात असं म्हणता येणार नाही. कारण कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की यावेळी देखील तुम्हीच या ठिकाणी रिंगणामध्ये उतरलं पाहिजे. त्याशिवाय आपल्या विभागाचे, कारण हा मतदारसंघ आहे तो अतिशय डोंगराळ आहे. कारण इकडे पळशिवण्यापासून ते बेडी सावतवाडीपासून खाली करडवाडीमध्ये असा पूर्ण हा डोंगराळ मतदारसंघ आहे. आणि या डोंगराळ मतदारसंघाचा जर विकास म्हणजे करायचा असेल तर अजून या डोंगराळ म्हणजे या विभागाला जर पुढे न्यायचं असेल तर या ठिकाणी पुन्हा एकदा विद्यमान सदस्यांना संधी द्यायला पाहिजेत, असे ह्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि या भावनेतूनच त्यांनी ही उमेदवारी स्वीकारलेली आहे. ते स्वतः इच्छुक नव्हते तरी देखील आम्ही आमच्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचा त्यांनी आदर ठेवून, स्वतः सर इच्छुक नव्हते तरी देखील आम्ही मंत्री महोदयांना रिक्वेस्ट केली की नाही, यावेळी देखील रोहिणी वहिनींनाच उमेदवारी द्यायला लागते असं सांगून आम्ही, कारण आमच्या पक्षामध्ये लोकशाही असल्यामुळे लोकशाही मार्गानेच आम्ही ही उमेदवारी म्हणजे देण्याचं हे केलेलं आहे. म्हणजे त्या पद्धतीनंच आम्ही पुढं प्लॅनिंग केलेलं आहे त्या उमेदवारीचं. मामा, तुम्ही यावेळेला मतदान आता 5 फेब्रुवारीला करणार आहे. मतदान करताना तुम्ही डोळ्यासमोर माणूस ठेवणार काय पक्ष ठेवणार? अहो माणूस ठेवणार आणि त्या माणसाची कामाची पात्रता ते बघूनच मतदान करणार. बर. होय, पक्ष हा विषयच नाही हो. माणूस जर कामाचा असेल त्याला निवडून द्या नको, बरोबर, काम करणारा माणूस पाहिजे. हो. खरं म्हणजे मामा, हा जो पिंपळगाव गाव आहे हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता, मग तुम्ही आंबेडकर कसं म्हणताय? होय, आम्ही मूळचे राष्ट्रवादीतच होते. माझे वाड वडील सगळे राष्ट्रवादीलाच आजपर्यंत. इथं बापूंचे, जगदीश बापूंचेच चालत होते पूर्वी. बर. वाड वडील सुद्धा आमचे राष्ट्रवादीतच काम करत होते. बर. आम्ही जाण्याच्या पाठीमागचं का तर कामाचा माणूस. प्रत्येक गोष्ट आम्ही तक्रार घेऊन गेलो तर तिथं आमचा सॉल्व्ह होणारच. बर. हा विषय आमच्या डोक्यासमोर असल्यामुळे आता पूर्वीसारखं नुसतं पाठीमाग बाबान केलं, राष्ट्रवादीलाच केलं म्हणून आता देऊन चालणार नाही. हिच्या पुढे कामाचा माणूस बघूनच द्यायला पाहिजे. बर. म्हणून आम्ही राष्ट्रवादी सोडून आंबेडकरांना निवड केलेली. मामा, काय निवांत बसलाय? निवांत बसले. आता काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन लागलेलं आहे. काय वातावरण कसं आहे? वातावरण काय नाही, आंबेडकर जिंदाबाद. का हो? का म्हणजे तसं कार्यच आहे त्यांचं. काय असं वेगळं आंबेडकरांनी केलं तुम्ही म्हणताय? आंबेडकरांनी केलं म्हणजे आतापर्यंत जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य होते ते आमच्या गावाकडे अजिबात फिरकत नव्हते. पण अर्जुन सर असो, रोहिणी आंबेडकर साहेब मॅडम असो किंवा आमदार साहेब असो, 15 दिवसाला 8 दिवसाला ह्या भागामध्ये दौरा मारतात. ते विकास कामाची पाहणी करतात. तोंड बघून विकास केला अजिबात नाही. विरोधकही त्यांच्या ऑफिसला गेले, अगोदर विरोधकाचं काम करतात, सत्ताधाऱ्याचं काम करत नाहीत. अगोदर विरोधी माणसाचे ते काम करतात. सगळीच पदं एका घरात कशासाठी पाहिजे? घराणीशाही दिसत नाही का मग? अजिबात नाही. कारण काय ते विकास करतात. रोहिणी मॅडम असो, अर्जुन सर असो, आमदार असो, विकास काम करतात. दुसरं कोणच करू शकणार नाही. बर. आज तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे 40 वर्ष आमचा प्लॉट धारकाचा प्लॉट थांबलेला होता. परवानगी आम्हाला मिळत नव्हती. पण हे जे ढाण्या वाघ आहे भुदरगड तालुक्याचा प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांनी आमच्या प्लॉटला परवानगी दिली. बर. 15 दिवसामध्ये त्यांनी आमच्या हातामध्ये कागदपत्र दिले, सगळं दिले आणि आम्हाला मोजणी सगळी कम्प्लीट सर्वे करून आमचं कम्प्लीट करून दिलं. बर.
हे कुठंतरी सगळी पदं आपल्याला पाहिजे आहेत, ह्याचा स्वार्थ बघितला म्हणून तेवढी कामं केलीत. आता ते गाडीची काच पण खाली करत नाहीत. अजिबात नाही. हात बाहेर काढतात, गाडीच्या खाली उतरतात, पाठीवर हात मारतात, काय चाललंय काही नाही चौकशी करतात. दोघंही भाऊ. बर. ही वस्तुस्थिती आहे. हं. खोटं सांगण्याची काही गरज नाही. आता यापूर्वी अनेक जिल्हा परिषद सदस्य होऊन गेलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात म्हणतोय मी. हा. निवडणुकीपुरते यायचं, मतदान मागायचं, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं. असं आता आंबेडकर करणारच की. अजिबात करणार नाही. हं. बघा तुम्ही बरेच विकास कामं आहेत शिल्लक, ते मार्गी लावणार आहेत, ते गोरगरिबाचे कामं करणार आहेत. हं. असं कधीही होऊ शकणार नाही. कुठंतरी मामा असं वाटत नाही का की पैशाचा वारेमाप वापर करायला लागल्यात, दबाव तंत्र वापरायला लागल्यात आणि निवडणूक लढवायला लागल्यात? अजिबात नाही. पैशाचा वापर आंबेडकर साहेबांकडे होणार नाही. कारण का त्यांचं कामच सांगते हो, विकास काम आहे त्यांच्याकडे. हं. विकासाकडे बघून जनता त्यांच्या पाठीशी आहे. बरं, एवढी कामं करतात, सगळं करतात, मग कशाला पाहिजे हो? जिल्हा परिषद पद पाहिजे, आमदार पाहिजे आणि तिथनं पण निधी येतोय, तिथनं पण विकास कामं येतात. हं. त्याच्यासाठी त्यांच्या पार्टनर राहायचं आहे, बर. दुसरं काही नाही. आता जिल्हा परिषद बघायला गेलं तर एवढा मोठा परिसर झालेला आहे. मध्ये अनेक राजकीय घडामोडी तुम्ही बघितल्या असतील, टीव्ही बघताय, पेपर वाचताना बघतोय हो, आपण. हो. आता त्या सगळ्या राजकारणाचा बदललेल्या समीकरणाचा परिणाम या निवडणुकीवर होईल आणि असं दिसतंय का चित्र? इकडलं तिकडे पिळून बी राजकारण कुळून बी खाल्लं कुणीकडलं महाराष्ट्रातलं, तर आंबेडकर बंधू हे दोघंही निवडून येणार. बर. हे काळ्या दगडावरती रेग आहे. मग तुम्ही असं कसं म्हणताय? पिंपळगाव हे गाव जे आहे हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातोय आणि इथं तुम्ही आता आंबेडकर कसं म्हणताय? ते शिवसेनेचे. काय केलं पहिल्याच्या आमदारांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी? काहीही केलेलं नाही. हं. ज्यावेळेस प्रकाशरावजी जे आमदार म्हणून निवडून आले, अजून सर जिल्हा परिषदला गेले, पहिलं प्रकाशराव बी जात होते, तरी पण ते विकास कामं भरपूर करायचे. हं. त्यांची ती नांदी पकडून त्यांना आमदारकीला फुल मतदान विरोधकांनी केलं, सगळ्यांनी मतदान त्यांना केलं. हं. एक वर त्यांना आम्ही सचिवालयामध्ये पाठवलं. बर. आता या 5 तारखेला मतदान करणार आहे तुम्ही, हा. त्याला माणूस बघणार का पक्ष बघणार हो? माणूस. हं. इथं शिंदे साहेबांनी दगडदूर केलं तर आम्ही निवडून देणार नाही. हं. फक्त व्यक्तीचा विकास, हं. व्यक्तीचं कार्य, हं. मतदारामध्ये जाऊन जनतेमध्ये जाऊन मिसळणं, हं. जनतेची भावना समजावून घेणं, प्रत्येकाच्या घरामध्ये जातात ते, प्रत्येकाच्या घरात. मी काही नाही, हे भाड्याचं घर आहे माझं. हं. 3 वेळेस आमच्या घरला येऊन पायाला हात लावून गेलेले आहेत आमदार साहेब. बर. ना अर्जुन सदर काय सदा असत मग गाडीच्या बाहेर हात काढणार, हं. काय चाललंय काही नाही म्हणणार, हं. विचारपूस करणार. काय आर्थिक अडचण असली तरी पण ते मदत करतात. पण ते आता गावातली कामं करताना लोकांची तोंड बघतात आणि मगच करतात. अजिबात नाही. हं. जसा फंड येईल तसंच काम होणार हो. 5 तारखेला मतदान आहे. हा. 7 तारखेचा निकाल काय असणार? निकाल काय नाही, रोहिणी ताई बहुमतानं निवडून येणार. हं. ती पण आमच्या वहिनीचा अशा काय आहेत, त्यांना बॅकिंग दोघा भावाची आहे की पाटणं, हं. नवऱ्याची आणि महिला म्हणून त्यांना कुठंतरी म्हणतो ना आपण, अडचणी येत असणार आहेत, मर्यादा असतात काही. पण हे 2 वाघं आहेत ना त्यांच्या पाठीशी, हं. अर्जुन सर आणि प्रकाशरावजी. बर. कसली अडचण त्यांना येणार आहे या काय? पूर्ण आता जिल्हा परिषद पिंपळगाव जिल्हा परिषदेतली जी काही गाव आहे त्या गावातली लोक आता त्यांच्याबरोबर राहणार असं दिसतंय. 100% राहणार. हं. 100% राहणार. खेडेगावातनी ग्रामीण भागात आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं वारं पण लई व्हायला लागले. वारं पण लई व्हायला. काय आता तुमच्या पिंपळगावात कुणाचं वारं व्हायला लागले? वर जशी सत्ता ईद आली हा. भाजप शिवसेना, हं. ती ग्रामीणला तेच होणार हो. का हो? लोकांच्यात परिवर्तन झालेलं आहे. बर. आणि लोकांना समजलं की बाबा सत्तेवाल्यालाच आपण निवडून द्यायचं, तरी कुठलं तरी कामं होतं. बर. आता तुमच्या या झेडपीमध्ये काय काय कामं झाली? तो आता 4.5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य नव्हता, प्रशासकाचा कारभार चालू होता, तो कारभार कसा वाटला? प्रशासक कारभार 1 नंबर होता. हा. आता भाजपवाली सगळी कामं करायला लागली. बर. रस्त्याची म्हणा, शाळेंची म्हणा, हं. गावागावात ग्रामीणला कामं व्हायला लागली. बर. आता इथं कोणाच्या नावाची चर्चा आहे काय? तसं काय आता मी हे सांगू शकत नाही. बर. काय काय कामं इथं झाल्यात आणि काय व्हायला पाहिजे असं वाटतंय? इथं रस्त्याची कामं झाल्यात, हं. आता शाळेची कामं होणार आहे, मंदिरांची कामं झाल्यात. बर. जिल्हा परिषदेच्या अनेक योजना असतात, शेतकऱ्यांसाठी असतील, ग्रामीण भागातील लोकांसाठी असतील, त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या का हो? पोचले की आणि त्याची अंमलबजावणी झाली का? हो, झाले. बर. म्हणजे पूर्तता झाल्या, अंमलबजावणी झाल्या. जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा वाटतोय तुम्हाला? सगळ्यांच्यात मिसळून सगळ्यांची कामं करणारे हं. असा जिल्हा परिषद सदस्य असावा. बर.
आता 5 फेब्रुवारीला मतदान आहे, हो करणार आहे का नाही? करणार की मतदान. मतदान करताना डोळ्यासमोर माणूस बघणार काय पक्ष ठेवणार? काम करणारा माणूस आणि पक्ष बघणार. बर, कसं काय वाटतंय? जिल्हा परिषद निवडणूक आहे, काय जिल्हा परिषद सदस्य कसा पाहिजे असं वाटतंय? हो सागर कामाचा माणूस होता. हा, आता बघायला गेलं तर तुमच्या इथं काय समस्या राहिलेल्या आहेत, काय समस्या? तसं समस्या काही पिंपळामध्ये प्रॉपर राहिलेली नाही. बर, रस्ते झालेले आहेत, हा शाळेची सोय झालेली आहे, हा म्हणजे शाळेला निधी वगैरे दिलेला आहे, बर. पाण्याची सोय झाली बरे. कुणाकडनं झाली ती? शिंदे साहेबांच्या आंबेडकर साहेबांच्या. बर, आता इथं अर्जुन आंबेडकर यांच्या पत्नी रोहिणी आंबेडकर ज्या इथं पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते, हो, त्यांच्याबद्दल काय वाटते हो? त्यांचं व्यक्तिमत्व कसं? नाही, त्यांचं व्यक्तिमत्व अखंडासारखं आहे हा, आणि कामाची माणसं आहेत. बर. होय. कुठंतरी कामं करत असताना त्यांनी काही लोकांची, फक्त ठराविक लोकांचीच कामं केलीत असं? नाही नाही, असं काही नाही. व्यक्ती समोर आल्यानंतर त्याचं काम करायचं एवढं त्याला आता या निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर त्यांच्याकडनं केला जातोय, दबाव तंत्र वापरलं जातंय आणि निवडणूक लढवली जाते. नाही नाही, असं चुकीचं आहे. हा जो समाज आहे तो चुकीचा आहे पूर्ण. बर, आता तुमची अपेक्षा काय आहे बाबा? गावात आणखीन काय व्हायला पाहिजे असं वाटतं? गावामध्ये असं काम तसं काय राहिलेलंच नाही. बर. काय व्हावं असं काय म्हणजे काय नाही, तरी पण त्यांच्यापर्यंत काम चालूच आहे. सर, माझा एक प्रश्न असा असेल की प्रत्येक पद ही त्यांच्याच घरात कशाला पाहिजेत? घराणेशाही कुठंतरी व्हायला लागलेले आहे. हे बघा आता वर भाजप हा, आणि शिवसेना यांचं काय सरकार आहे, हा, तर टोटली पालकमंत्री आंबेडकर असल्यामुळं हा, काय जास्तीत पालकमंत्र्याची जबाबदारी आहे ना आपल्या तालुक्यातून. हो. जास्तीत जास्त आपल्या सीट कशा निवडून जावं हे त्यांचा उद्देश आहे. पण त्या सीटांच्या माध्यमातून कामं होतील असं दिसतंय का? अगदी अगदी काही अडचण बर. नाही. काय सांगाल? जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहे, कसं बघताय तुम्ही या निवडणूक? केलेत शिवसेनेकडून, ते अगदी योग्यच आहे. का हो? आणि योग्य म्हणजे गेली कित्येक वर्ष आमच्या मतदारसंघाने वनवास भोगलाय. जिथं म्हणजे जिथंपर्यंत रस्ते नव्हते, अशा गावातनी पाणी नव्हतं, जिथं लाईटची समस्या होती, त्या इथंपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि अशी एक एक गावं होती जिथं सत्ता होती, ग्रामपंचायती सत्ता होती, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ज्या ज्या गावातनी होती, तिथं त्या गावात आमची सत्ता देखील नसून कुठल्याही गोष्टीचा मतभेद न करता त्या गावाचा विकास सर्वांगीण केलेला आहे. आणि कुणालाही त्या म्हणजे सामान्य कुटुंबापर्यंत ते आजपर्यंत इथपर्यंत मोठे झालेत. त्यांना सगळ्या जबाबदारीची जाणीव आहे त्या लोकांना, आणि सर्व कार्यकर्त्यांना ते सोबत घेऊन जातात. कुठल्याही कार्यकर्त्याला अजूनपर्यंत त्यांनी दुखवलेलं नाही किंवा काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आमचा मतदारसंघ बेडीव, सावतवाडी, आरळगुंडी, 22 गावचा हा मतदारसंघ आहे आमचा. कोणत्याही गावात जावा तुम्ही, कोणत्याही गावात जिथं बाबा कुठलाही म्हणजे रस्ता, पानंद रस्ते असू देत, पाण्याचा प्रश्न असू देत, लाईटचा प्रश्न असू देत, वैयक्तिक म्हणण्याकरता वैयक्तिक लोकांची तर भरपूर त्यांनी कामं केलेत. मग ती सांगण्या पलीकडचे आहेत. पेन्शनचे असू देत. कुठंतरी या पदांचा त्यांनी स्वार्थ बघितला आंबेडकरांनी असं दिसतंय का? काही नाही स्वार्थ बघायला, सर्वांना समान न्याय दिलेला आहे तिथे. शिव माझा तो लोक म्हणजे त्या गटाचा किंवा काय गट तर कुठल्याही गोष्टीचं न बघता त्यांनी आजपर्यंत सगळ्यांना समान न्याय दिलेला आहे. आता बदललेल्या राजकीय घडामोडी भरपूर झालेल्या आहेत, समीकरणं बदललेली आहेत, त्यामुळं आता ही निवडणूक पैशाच्या जोरावर आणि दबाव वापरूनच करायला लागल्यात. काही नाही, सगळा चुकीचा विषय आहे. पैशाचा विषय हा इथं झालाच नाही आणि करणार देखील नाही. आणि मतदारसंघ आमचा सुशिक्षित आहे, पैशाच्या जोरावर चालणारा मतदारसंघ नाही आहे. इथले मतदार सगळे सुशिक्षित आहेत. पण हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, मगाशी मी एका काकांशी बोलताना मला म्हणाले की हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, मग इथं आंबेडकर कशासाठी कसं काय निवडून येतात? मग बालेकिल्ला होता, पण त्या बालेकिल्ल्यात त्यांना काम करता आलं नाही, चांगल्या पद्धतीने लक्ष घालता आलं नाही. आंबेडकरांनी इथं चांगल्या पद्धतीने लक्ष घालून चांगल्या पद्धतीने काम केले लोकांच्या पर्यंत, आणि लोकांच्या पर्यंत पोहोचल्यात. लोकांच्या मनातून काही जरी लोकांच्या मनात जरी घातलंय तरी लोकांच्या मनातलं त्यांच्याबद्दल जे काढू शकत नाही, काढू शकत नाही. आता आंबेडकर घराण्यामध्ये राज्याचं आरोग्यमंत्री पद आलंय, कोल्हापूरचं पालकमंत्री पद आलंय, त्यामुळं आंबेडकरांच्या मध्ये एक इगो आलाय, गाडीची काच खाली नाही, लोकांना भेटायला वेळ देत नाहीत. मग अर्जुन आंबेडकर असतील, रोहिणी आंबेडकर असतील, हे त्याच पंक्तीत त्यांना मोजलं जाते. काय वाटतंय? अजूनही आमचा नेता कोणीही असू दे,
जे आमचे अर्जुन आंबेडकर असू देत, रोहिणी वहिनी असू देत, प्रकाश आंबेडकर असू देत, अजूनही कोणाच्याही कार्याला गेले किंवा कोणत्याही लग्न समारंभाला जरी गेले तर ते अजून बी मांडीला लावून पंक्तीत बसतात खायला. त्यांच्यात कुठलाही म्हणजे युगो असा हा विषय कधी आला पण नाही आणि इथून पुढे येणार देखील नाही. कारण का ते मुळातच तुम्हाला मगाशी पण सांगितलंय, सर्वसामान्यामधून ते इथपर्यंत पोहोचलेली आहे व्यक्ती आहे. त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन गेलेली व्यक्ती आहे ती. त्यांना कधी मतभेद असा विषय काही नाही आणि युगोचा तर विषय सोडून द्या, काही नाही, युगो वगैरे काही त्यांना नाही. आणि मुळातच सांगतो, आमचा मतदारसंघच हा गरीब लोक इथं भरपूर आहेत, गरजू आहेत. सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांना खांद्याला खांदा भिडवून त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. आणि आज ह्या मतदारसंघात तुम्हाला सांगतो 22 गावं आहेत, त्या 22 गावातनी कुठल्या घरातनी आंबेडकर पोहोचू शकले नाहीत असं कोणीही दाखवावं. जिथं दवाखान्याच्या समस्या असतील, रेशन कार्डच्या समस्या असतील, पेन्शनच्या समस्या असतील, दुसरी गोष्ट म्हटलं तर कुणाच्या कामाबद्दल विषय असेल, सगळ्या गोष्टींपर्यंत पोलीस स्टेशनचा विषय असेल, काही असू दे. 4.5 वर्ष आता प्रशासकांचा कारभार सगळा सुरू होता. 10 वर्ष इथं निवडणुका झाल्या नाहीत. प्रशासनाचा कारभार कसा वाटला? प्रशासनाचा कारभार बोलण्या इतपत भरपूर आहे, पण आम्ही बोलू शकत नाही त्या गोष्टीवरती आणि बोलणार नाही. प्रशासनाला आम्ही कधी दुखवलेलं नाही. प्रशासनाबरोबर आम्हाला म्हणजे त्यांना अजूनपर्यंत आम्हाला अभ्यासू आहे. आम्ही पण प्रशासनाला आम्ही कायम मदत करत आलेलो आहे, कायम मदत करत आलो. प्रशासनाच्या विरोधात आमची माणसं पण कधी जाणार नाही आणि आम्ही पण कधी गेलो नाही. पण प्रशासनाला पण चांगली मदत केली आहे सोडा. रोहिणी आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एक महिला म्हणून त्यांना काहीतरी मर्यादित असतील, आपला संसार असेल आणि समाजसेवा असेल किंवा राजकारण असेल, त्यामध्ये कुठेतरी ताळमेळ न बसता ताळमेळ बसावा गरजेचा आहे आणि तो बसायला पाहिजे. मात्र कुठेतरी विकास थांबतोय असं दिसतंय का? काही नाही. कारण का आमचे त्यांच्या सोबत जे आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत किंवा गारगोटीतले कार्यकर्ते आहेत किंवा काही असू, त्यांच्याकडे सगळं सोपवलेलं आहे. कुठल्याही गावातल्या समस्या असू देत, काम करण्याची आंबेडकरांची पद्धत वेगळी आहे. कारण का त्यांचा स्वतः काम करण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्यावरती विश्वास भरपूर आहे त्यांचा आणि कार्यकर्त्यांच्यावरती जबाबदारी सोपवतात. कुठलीही गोष्ट म्हणजे आपणच करावी असं काय त्यांना हे नाही, हेवा नाही. त्यांना स्वतः कार्यकर्त्यांच्यावरती सोपवून सगळ्या समस्या ते आजपर्यंत सोडवत आलेले आहेत. म्हणून ह्या मतदारसंघात कधी विरोधक हा इथून पुढे होणारच नाही. आता तुम्ही मला कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवलेली आहे. गारगोटीत कार्यकर्ते असतील, पिंपळगावात देखील कार्यकर्ते असतील त्यांच्यावर, पण ही खालची कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत तुमच्या समस्या पोहोचू देत नाहीत म्हणे. असा काही विषय नाही. तिथं सगळ्यांनाच मी तुम्हाला मगाशी पण म्हणलंय, सर्वांनाच मान सन्मान त्यांनी सगळ्यांनाच सेम दिलेला आहे. असं काही नाही. फक्त एवढंच काय आहे, कार्यकर्ता एखादी व्यक्ती मोठी आहे, एखादी आमदारांच्या सोबत बोलायचं कसं किंवा काय करायचं कसं अशा पद्धतीने जातो. पण तो कुणाला तरी दुसऱ्या माणसाला घेऊन तिथं आपलं स्वतःचं मत व्यक्त करू शकतोय आणि त्याची त्या म्हणजे प्रश्नाचं उत्तर तिथं भेटू शकते. काय आता जिल्हा परिषद निवडणूक आहेत, काय वाटतंय, कसं वार आहे इकडचं वारं आंबेडकरांच्या सारखंच आहे. बर. आणि त्यांचीच सीट आहे ना, असा एवढा विश्वास का? कॉन्फिडन्स आहे. त्याने आतापर्यंत केलेले काम, सांभाळलेली माणुसकी आणि औपचारिकता दिलेली, त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास आहे. त्यांची सीट आहे ना. बर. कुठंतरी आता पिंपळगाव मागं चाललंय, विकास थांबला असं दिसलंय का कधी? नाही. मागा हा शब्दच नाही, पुढे आहे, प्रगतीवर आहे. प्रगतीवर आहे. फक्त ठराविक लोकांचीच प्रगती व्हायला लागल्या, बाकीच्या गावकऱ्यांचं काय बघतच नाहीत. नाही, तसंही म्हणणं चुकीचं आहे. कारण जो माणूस कामासाठी म्हणून त्यांच्याकडे जातोय, त्यांचं वैयक्तिक जातीनिशी लक्ष देऊन काम केलं जातं. बर. आता काय अपेक्षा आहे तो, आता जिल्हा परिषद निवडणुका संपल्यानंतर काय व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? प्रगती व्हायला पाहिजे. तटलेली जी कामं आहेत ती पूर्ण व्हायला पाहिजे. बर. आता तुम्ही मतदान करताना काय बघणार आहे, पक्ष बघणार काय व्यक्ती बघणार? नाही, आम्ही आतापर्यंत पक्ष बघूनच सगळं वागलेलं आहे. पक्ष बघूनच मतदान करणार. बर. कारण पक्षामुळे तरी इकडली प्रगती झालेली आहे, त्यामुळे पक्ष बघूनच मतदान. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझा प्रश्न असणार आहे की तुमच्या या पिंपळगावमध्ये बदल झालाय का तसंच राहिले हो? नाही, बदल 100% बदल झालाय. बर. काय बदल झालाय तरी? पिण्याचं पाणी असेल किंवा बाकीच्या शाळेच्या इमारतीसाठी पैसे असतील किंवा ह्या रस्त्यांच्यासाठी असेल, त्याच्यानंतर
आपली तलाठी कार्यालयाचं ऑफिस असेल या गोष्टीसाठी बराचसाच निधी आमदार साहेबांनी इथे दिला. या मतदारसंघाचा म्हणजे आमच्या पिंपळगाव पंचायत म्हणा किंवा जिल्हा परिषद म्हणा या मतदारसंघासाठी भरपूर त्यांनी विकास काम केलं. काय अडचण नाही. खरं तर हो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणला जातोय. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात त्यांचं काम कसं काय दिसून येते तुम्हाला? त्यांचं आता काम त्यांनी काय केले ते त्यांनी दाखवावं. काय झाले कुठे केले बर म्हणजे तसं काय दिसतच नाही काम. बर आतापर्यंत जो निधी आणला आहे तो सगळा आणला आमदार साहेबांनीच आणला बर मतदारसंघात. आता इथं रोहिणी अर्जुन आबिटकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय हो त्यांचं व्यक्तिमत्व आहे, वैशिष्ट्य काय त्यांचं? वैशिष्ट्य असं काय म्हणजे त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कामच त्यांचं बोलतंय. बाकीचं काय बरं. व्यक्तिमत्व म्हणजे कामच हे व्यक्तिमत्व आहे त्यांचं. तर एकूणच आपण पाहिलं की पिंपळगाव भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण अनेक नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की या ठिकाणी KDCC बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होते. त्यानंतर रोहिणी आबिटकर ज्या त्यांच्या पत्नी आहेत या ठिकाणी त्यांनी जिल्हा परिषद सदस्य भूषवलेला आहे आणि त्यांच्या काळामध्येच सध्याचे पालकमंत्री आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून या पिंपळगाव गावामध्ये अनेक योजना असतील, विकास कामं असतील, ही प्रगतीपथावर झालेली आहेत. पूर्वी जर बघायला गेलं तर हा पिंपळगाव पूर्ण मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र ती परिस्थिती सध्या राहिलेली नाही, कारण या ठिकाणी प्रकाश आबिटकर असतील, अर्जुन आबिटकर असतील, रोहिणी आबिटकर असतील यांच्या माध्यमातून जी काही कामं झालेली आहेत त्या कामाच्या जोरावरच या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे आणि हळूहळू या ठिकाणी आणखीन विकास व्हायला चालना मिळणार आहे. केंद्रामध्ये राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांची सत्ता जर जिल्हा परिषदेवर आली तर नक्कीच विकासाला आणखीन मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असंही काही नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एकूणच 5 फेब्रुवारीला मतदान होतंय, 7 फेब्रुवारीला मतमोजणी आहे. यावेळी पिंपळगावकरांचा कौल नेमका कोणाला असणार आहे आणि या पंचक्रोशीतील गावकऱ्यांचा कौल कोणाला असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.